एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडेय महामुनी यांचे पूजन पाचव्यांदा निवडून आलेले विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करून तसेच राज्याचे मंत्रिमंडळात स्थान देऊन तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री करावे यासाठी भगवान मार्कंडेय चरणी प्रार्थना करण्यात आले। शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे पाचव्यांदा आमदारपदी निवडून आलेले माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांचे या प्रसंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला। सोलापूर शहराच्या आमदार विजयकुमार देशमुख यांना चांगला अभ्यास असल्याने त्यांना सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्रीपदी म्हणून निवड व्हावी त्यासाठी पद्मशाली समाजाचे वरिष्ठ नेते मंडळी समाज बांधवांनी एकत्र येऊन भगवान मार्कंडेय यांना साकडे घातलेले आहे, अशी माहिती अंबादास गोरंट्ला यांनी दिली। श्री मार्कंडेय महामुनीच्या मंदिरात सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व समाजातले सर्व प्रतिष्ठित व पदाधिकारी उपस्थित आहेत। श्री माननीय विजयकुमार देशमुख मालकांचं पाचव्यांदा आमदारकी म्हणून निवड झालेत आणि त्यांना लवकरच मंत्रिपद मिळावं, सोलापूरचे पालकमंत्री व्हावं असं श्री मार्कंडेय महामुनी चरणी आम्ही प्रार्थना केलो आणि आपल्या स्थानिक सोलापूरचे पुण्याचे एकदा पालकमंत्री व्हावं हीच श्री भगवान श्री मार्कंडेय महामुनी चरणी प्रार्थना केलो। मालकांना याबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो आम्ही। जय श्रीराम, जय मार्कंडेय। यावेळी पद्मशाली ज्ञानी संस्था अध्यक्ष सुरेश फलमारी, दत्तात्रय बडगू, गोपीकृष्ण ओडेपल्ली, मेघनाथ येमूल, अंबादास बिंगी, विजय मद्दा, सत्यनारायण गुरनम, सदानंद गुड्डेटी, पुरुषोत्तम पोबत्ती, पांडुरंग दिड्डी, विजय चिप्पा, विजय इप्पा कायल, अंबादास गोरंट्ला, सुधाकर नराल, यादगिरी बोम्मा, नरेश दासरी, उमेश मामड्याल, नागेश गंजी, आनंद गोस्की, नागेश कटकम, लक्ष्मण सिंगराल, अनिल वंगारी, श्रीनिवास सिंद्राल, विनोद केंजरला, महेश इंजामुरी, राजू गुजर, हनुमंतो श्रीराम, पवन कल्याण फॅन्स असोसिएशन सोलापूर जिल्हा अध्यक्ष नागराज कटकम, उपाध्यक्ष नरेंद्र बल्ला, लक्ष्मीकांत सिगराल, वृंदा वडला कोंडा, अंबादास कोंगा, लक्ष्मण दावत, शेखर इगे आदी उपस्थित होते।